कर्जत खालापुर तालुके में अवैध उत्खनन और रॉयल्टी चोरी पर बड़ा आरोप। प्रांताधिकारी प्रकाश संकपाल पर कार्रवाई की उठी मांग। पत्रकार संगठन और आरटीआई कार्यकर्ताओं का हंगामा। पिछले 2 सालों से कर्जत खालापुर तहसील में भू माफियाओं द्वारा बड़े पैमाने पर अवैध खनन और भराव किया जा रहा है। नाम मात्र की रॉयल्टी भरकर करोड़ों का सरकारी नुकसान किया जा रहा है, लेकिन स्थानीय प्रशासन इस पर कार्रवाई करने से बच रहा है। आरोप सीधे प्रांताधिकारी प्रकाश संकपाल पर लगे हैं। पत्रकारों और आरटीआई कार्यकर्ताओं का आरोप है कि संकपाल ने खुद कहा, मैं कार्रवाई नहीं कर सकता। न्यूज जर्नलिस्ट एसोसिएशन रायगढ़ जिलाध्यक्ष राजेंद्र जाधव और कार्यकर्ताओं ने संकपाल के निलंबन और विभागीय जांच की मांग की है। वहीं मामला अब मुख्यमंत्री और राजस्व मंत्री तक ले जाने की तैयारी है। जनता का सवाल साफ है, अगर बड़े अधिकारी ही चुप हैं तो रॉयल्टी चोरों पर नकेल कौन कसेगा? तो क्या कर्जत खालापुर में भूमाफियाओं के सामने प्रशासन नतमस्तक है? और क्या प्रांताधिकारी पर होगी सख्त कार्रवाई? फिलहाल सभी की निगाहें सरकार पर टिकी हैं। नमस्कार, मी सुरेश दीनानाथ गावडे, खालापूर आरटीआई कार्यकर्ता। मी आज प्रशासकीय भवन प्रांत साहेब यांच्या कार्यालयामध्ये प्रथम अपीलाच्या सुनावणीसाठी आलो होतो। त्या सुनावणी दरम्यान सुद्धा त्यांनी मला उडवाडीची उत्तरे दिली। शासनाच्या कलमानुसार नियमानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नियमानुसार 4(1) ख या कलमानुसार 17 बाबी लावण्यासंदर्भातला फलकाची माहिती मागितली होती, तरी सुद्धा त्यांनी मला उडवाडीची उत्तरे दिलेली आहेत। तसेच दुसरा मुद्दा मी काढला का उत्खनना संदर्भातला। माझ्या खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठमोठे उत्खनन झालेले आहेत। माननीय तहसीलदार साहेबांच्याकडून मी त्या संदर्भात दंडाच्या नोटिसाही काढलेल्या आहेत, ज्या करोडाच्या हिसाबामध्ये आहेत। आणि त्या करोडाच्या हिसाबासंदर्भात माननीय प्रांत साहेबांना मी तोंडी तक्रार केली या संदर्भात काय कारवाई करणार। ते कारवाई सोडून कार्यवाही करू, म्हणजे कागदी घोडे नाचू हेच म्हणतात। म्हणजे इकडचा कागद घोडा तहसीलकडे, तहसीलदार प्रांत याच्याकडे, आपला मंडल अधिकारीकडे, तो काही तलाठ्याकडे हे कागदी घोडे नाचवणार का? ही कारवाईची अपेक्षा यांच्याकडून नाही आहे। तसेच दुसरा मुद्दा, माझ्या खालापूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सेतू केंद्रासंदर्भात झालेला भ्रष्टाचार, त्या तक्रारीला मी यांना लेखी तक्रार दिली, असे कलेक्टरला दिलेली आहे, प्रांताला दिले, तहसीलदारांना दिलेली आहे। लेखी तक्रार दिलेली आहे 4/2/2025 रोजी। आज त्या तक्रारीला माझ्या 7 महिने झालेले आहेत। त्या 7 महिन्यात तक्रारीमध्ये जनतेकडून त्या सेतू चालकाने मोकाट भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा लुटलेला आहे। त्यात नवीन अजून पुन्हा नव्याने त्याने आठ लिहिलेले कलर प्रिंटचे 20 रुपये ते सांगतोय, तरी पण त्यांच्याकडे त्यांनी त्या तहसीलदार खालापूर तहसीलदारवर प्रांत साहेब कर्जत यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि कानावर हात ठेवलेले आहेत। त्याबद्दल कोणत्याही प्रकारची 7 महिन्याहून कारवाई नाही। लवकरात लवकर आम्ही या संदर्भात आरटीआय खालापूरची जे काय आमची टीम आहे, त्या टीमच्या आधारे आम्ही लवकरात लवकर महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन संबंधित जे काही या प्रकरणामध्ये, या उत्खननामध्ये, या तक्रारींच्या मध्ये जे कोणी अधिकारी आहेत, तलाठी असो, मंडल अधिकारी असो, तहसीलदार असो, या नायब तहसीलदार असो, या फिर प्रांत साहेब असो, यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार आहोत। आणि यांनी आतापर्यंत जे काय केलेलं आहे, हे जे 4ही अधिकारी आहेत हे कर्तव्यात कसूर करत आहेत। यांना आम्ही लेखी तक्रारी देऊन सुद्धा हे कारवाई करत नाही आहेत। त्यामुळे आम्ही लवकरात लवकर महसूल मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन या संदर्भात चौकशी लावणार आहोत आणि विभागीय चौकशी करण्यासाठी मागणी करणार आहोत। उपोषणासंदर्भात, या संबंधित तक्रारींच्या संदर्भात मी जेव्हा प्रांत साहेबांना विचारणा केली की तुम्ही जर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषणाचा हत्यार उघडू, तर त्या संदर्भात प्रांत साहेब याच्या अशी भाषा वापरली गेली की तुम्ही बिनधास्त उपोषण करू शकता। ही यांच्याकडून आमची ही भाषेची अपेक्षा प्रांत साहेबांकडून नव्हती। आम्ही प्रांत साहेबांना भारतीय नागरिक म्हणून कळवणी केली, लेखी तक्रारी करून सुद्धा कारवाईची मागणी केली, तरी कारवाई करत नाही, तुम्ही बिनधास्त उपोषण करू शकता, हे चुकीचे शब्द यांनी वापरलेले आहेत। याच्यामध्ये उत्खननाबाबतही आम्ही लेखी तक्रारी करतोय, हे बोलतात का तुमच्या जीवाला धोका आहे। अरे पण जीवाला धोका आहे तर तुम्ही नाव गुपित ठेवलं पाहिजे आमचं तक्रारी करणाऱ्यांचं, आणि तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। ज्यांनी उत्खनन केलंय त्याने लवकरात लवकर त्याची चौकशी लावून त्यांच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजा चढवला पाहिजे। या संदर्भात यांना
या लोकांनी डोळ्यावर पट्टी बांधली, कानावर हात ठेवलेले आहेत. जनता बोंबलते, आमच्यासारखे कार्यकर्ते बोंबलतात का लवकर जाऊन कारवाई करा, तरी पण प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत आणि या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी लावणार आहोत.